साहेब आपला परिचय द्या. सर नमस्कार, माझं नाव रविराज बाळमोरे, मुक्काम पोस्ट तळेगाव वणी. परंतु आपण टोमॅटोचा प्लॉट हा जवळके वणी इथे लावलेला आहे, प्रवीण भाऊ दवंगे यांच्या इथे. तर एकंदरीत आपली व्हरायटी ही आर्यमान आहे. पूर्ण 1.5 एकरचा प्लॉट आहे आणि 1.5 एकर प्लॉटमध्ये साधारणतः एक 2 फुटाचा विचार करता 5,500 रुपये बसलेले. तर आपण इतर जे शेड्यूल आहे टोमॅटोचा, त्याबरोबर आपण आपल्या कंपनीचे जे 2 प्रोडक्ट आहे त्याचाही वेळोवेळी वापर केला आहे. त्यामध्ये तुमचं सुपर 5G असेल किंवा सुपर अपटेक 90 असेल. तर एक सुपर 5Gचा आपण सर्वप्रथम एक 15व्या दिवशी आपण बुरशीनाशक आणि कीटकनाशकासोबत एक पहिला स्प्रे घेतला होता. त्याच्याने सर्वात मोठा फायदा हा झाला का प्लॉट एक सारखा म्हणजे स्टेबल झाला आणि फुटे वगैरे काढायला चालू केली, पांढरप झालं. त्याच्यानंतर 31व्या दिवशी आपण तुमचं जे सुपर अपटेक 90 म्हणून आहे ते आपण ड्रिपद्वारे मॅग्नेशियम आणि आपलं जे रासायनिक जे खत आहे 1340 असेल किंवा 1345 किंवा 1261 वगैरे, तर मी आपलं 1340 बरोबर आपलं सुपर अपटेक ड्रिपने सोडलं होतं. त्याचा सगळ्यात फायदा हा झाला की म्हणजे फुल पाऊस चालू असताना पण म्हणजे प्लॉटचं जे अपटेक आहे मुळ्यांचं ते व्यवस्थित झालं. दुसरी महत्त्वाची गोष्ट, 31व्या दिवशी साधारणतः फुलकळी झाड बाहेर काढायला हे करतं, त्यावेळेस 1 स्टेपमध्ये सर्व प्लॉटची फुलकळी बाहेर निघाली. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट, त्याच्या म्हणजे सुपर अपटेक आपण ड्रिपने सोडल्यानंतर परत एक 5व्या दिवशी सुपर 5Gचा स्प्रे घेतला. म्हणजे जी आलेली जी सर्व फुलकळी होती ती सर्व व्यवस्थित सेट झाली, कुठल्याही प्रकारचं ड्रॉप झालं नाही. आणि दुसरं महत्त्वाचं म्हणजे सुपर अपटेक 19चा जर म्हटलं तर फुटव्यासाठी खूप फायदा आहे. आज तुम्हाला हे जे झाड दिसतंय हे सिंगल झाड आहे 2 फुटावरती, पण त्याच्याकडे बघितल्यानंतर असं वाटतं की एक झिगझॅग 2 झाड आहे. आणि एका झाडाचा जर विचार केला तर साधारणतः एका झाडाला एक मिनिमम म्हणजे 15 ते 20च्या आसपास शूट आहे, म्हणजे फांद्या आहे. आणि त्यापैकी प्रत्येक फांद्यावरती एक साधारणतः 7-8 पंजे सेट झालेले आहेत. आणि एका पंजाला कमीत कमी 7 पासून 10 ते 11 पर्यंत फळं सेट झालेले आहे. आणि संपूर्ण झाडाचा जर विचार केला तर मिनिमम कमीत कमी 300 ते 350 फळं एका झाडावरती सेट आहे. म्हणजे विचार जर केला तर एक झाड सरासरी आपलं एक 15 ते 20 किलोच्या दरम्यान आहे. शेतकरी बांधवांना आपण पाहू शकताय की ह्या झाडावर किती फळं आहेत बघा. इथं टोटली नंबर ऑफ सीटची फळं. आणि सुपर 5G आणि सुपर अपटेक 90चा वापर केल्यामुळं काय तुम्हाला अजून ह्याच्यामध्ये बेनिफिट काय जाणवला? तरी बेनिफिट म्हणजे आता या वातावरणाचा जर विचार केला तर एकंदरीत नायट्रोजनचं प्रमाण वातावरणामध्ये बऱ्यापैकी होतं. आपण इतरही बी प्रोडक्ट आपण यूज करू शकतो. तुमचं मग वरून 52-34 असेल किंवा या ज्या गोष्टी असेल त्याच्यानं आपण टमाटे थांबायचा प्रयत्न करतो. पण त्या 52-34 असेल किंवा इतर आपण जे कुठलं पेस्टिसाइड बुरशीनाशक वगैरे करणार असेल त्यासोबत आपण जर सुपर 5Gचा जर स्प्रे घेतला त्याचं बेनिफिट हे भेटतं का प्लॉट हा म्हणजे एक स्टेबल असतो, म्हणजे शेंडावरती चालत नाही, सर्व प्लॉट एक लेवल चालतो. नंतर पेऱ्यातलं जे अंतर आहे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पेऱ्यातलं अंतर हे अगदी खूप कमी होत आहे. म्हणजे आता हे तुम्ही बघू शकता एक फक्त साधारणतः 1 ते 1.5 इंचावरती तुमचं पेऱ्यातलं अंतर येतं. आणि जिथं पेऱ्यातलं अंतर तिथं फुलकळी निघून परत तिथून पण एक शूट बाहेर येतो. म्हणजे म्हणजे साधारणतः तुमच्या एक 4 इंचावरती तुम्हाला 5 ते 6 पंजे भेटतात. हे सगळ्यात महत्त्वाचं बेनिफिट आहे. आणि प्लॉटला काळोखी येऊन जाते. नंतर तुमचं पांढरप झाल्यामुळे थ्रिप्स असेल इतर ज्या काही गोष्टी असेल त्याचा पण बऱ्यापैकी अटकाव होतो. करप्याचं प्रमाण काय जाणवत आहे का? करप्याचं जर म्हटलं तर आता विशेष म्हणजे आपण एक स्प्रे आपण सिस्टमॅटिक घेतल्यानंतर एक स्प्रे आपण कॉन्टॅक्ट घेत असतो. आणि जे शक्यतो सुपर 5G हे तुम्ही कॉन्टॅक्ट जे बुरशीनाशक आहे त्याच्यासोबत यूज केलं पाहिजे. कारण सिस्टमॅटिकपेक्षा कॉन्टॅक्टमध्ये सुपर 5G बेस्ट रिझल्ट देतात. तर एक साधारणतः तुमचं एक मिनिमम एक 15 ते 20 दिवसामध्ये तुमचं एक सुपर 5G एक 200 लिटर पाण्याला एक 500 मिलीचं जे त्यांची जी पॅकिंग आहे ती जर आपण हे केली तर 100% बेस्ट रिझल्ट आहे. सुपर अपटेक 90मुळे स्टंपला जाड होण्यासाठी काय फायदा झाला? 100% म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काय होतं तुमचं मुळीचं जे अपटेक आहे, मुळी जी आहे तर ती मुळी खूप प्रमाणात वाढते. हे मुळीचा जर विचार केला तर तुमची मुळी जी आहे ती अगदी ती सफेद
मुळी खूप वाढते आणि त्याचा 100% फायदा वरती भेटतो. त्याच्यानंतर तुमचं झाडाचं जे म्हणजे खालचं आपण म्हणतो फुटवा असेल किंवा स्टंपला जर बुरशीमुळे जे सड वगैरे येणार असेल त्याचा पण बऱ्यापैकी एक फायदा होतो. कारण झाडाला सगळे जे न्यूट्रिएंट आहे ते सर्व अपटेक करायचं काम साहजिकच सुपर अपटेक 90 करत असल्यामुळे त्याचा बेनिफिट आहेच. बरं, शेतकरी बांधवांना तुम्ही काय सांगू शकाल अजून? शेतकरी बांधवांना म्हणजे आपण सर्वजण टोमॅटो शेती करत असताना इतरही कंपन्यांचे आपण प्रोडक्ट वापरतच असतो. त्याबरोबर एक ट्रायल बेस म्हणून म्हणजे मी तर म्हणेल का खूप खर्च न करण्यापेक्षा एक सर्वात अगोदर म्हणजे तुम्ही यांचं फार्माडिंग कंपनीचं जे सुपर 5G आणि सुपर अपटेक आहे हे 2 प्रॉडक्ट एकदा तुम्ही यूज करून बघा. जर प्लॉट जर तुम्हाला जर वाटत असेल का एक प्लॉट कुठेतरी स्लो झाला आहे, पिवळा पडतोय किंवा असं वाढ थांबली, त्याच्यासाठी सगळ्यात बेस्ट तुम्ही सुपर अपटेक 90 आहे ते एक रासायनिक खत आणि त्याच्यासोबत मॅग्नेशियम आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे सुपर अपटेक 90 हे ऑक्साईड कॅल्शियम सोबत पण चालू शकतं, फेरस सोबतही चालू शकतं. म्हणजे सर्व याच्यासोबत ते तुम्ही ड्रिप ॲप्लिकेशन करू शकता. तर सुपर अपटेक 90 सोडल्यानंतर तुम्हाला साधारणतः 7व्या दिवशी 100% प्लॉटमध्ये एक वेगळाच रिझल्ट भेटेल. आणि बऱ्याच या वातावरणामध्ये जर म्हटलं तर दुसरं एक झाडाची जी पत्ती आहे पान आहे ती पिवळसर होता, फुलगळ होते. त्यासोबत तुम्ही सुपर 5Gचा जर मॅग्नेशियम सोबत जर स्प्रे घेतला तर त्याचा एक खूप छानपैकी एक बेनिफिट आहे. आणि वैयक्तिक तर मला त्याचा रिझल्ट आला आहे. आज इथे जर विचार केला तर माझ्याकडे एका झाडावरती एक पंजा जर म्हटलं तर कमीत कमी 15 फळांचा एक पंजा आहे. शेतकरी बांधवांना आपण बघू शकता बघा. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सुपर 5G आणि सुपर अपटेकचा फायदा आहे का फळाला एक वेगळीच चकाकी येते, फळाची फुगवण होते. आणि तिसरी महत्त्वाची गोष्ट याचा वजनावरती खूप मोठा फायदा होतो. आज एक झाड जर म्हटलं तर एक झाड आज असं कुणा लांबून बघितल्यानंतर असं वाटतं की 2 झाड आहे, पण हे फक्त एक सिंगल झाड आहे. सिंगल झाडाला साधारणतः 20 फांद्या आहे आणि एका झाडावरती कमीत कमी 300 फळ आहे. म्हणजे एक झाड आपलं 20 किलोचं ॲव्हरेज आहे. म्हणजे आज आपल्याकडे आपण 5300 रोपं जर म्हटली तर सरासरी आपलं पर झाड 1 कॅरेट जरी आपण पकडलं, पण तितकंही जरी नाही तर आपण त्याचा निम्मा जरी केलं तरी पण सरासरी आपण 10 किलो जरी माल पकडला तरी 5000 झाड जर म्हटले एकरमध्ये तर आपण 2500 कॅरेट हे 100% काढू शकतो. चालेल, ओके, थँक्यू. धन्यवाद. खूप मौल्यवान माहिती दिली त्याच्याबद्दल आभार आहे. ओके सर.